नमस्कार. श्रीमंतीसाठी शॉर्टकट घेतला आणि 50 लाख रुपयाचा लॉस झाला, 50 लाख रुपये बुडाले. असं मी का म्हणतोय तर त्याचं आत्ताच नुकतंच उदाहरण आहे. 1-2 महिने अगोदर माझ्याकडे एक फॅमिली आली होती ज्यांच्या बाबतीत हा प्रकार घडला. सो पहिल्या पार्टमध्ये मी सांगणार आहे की त्यांचे 50 लाख रुपयाचा लॉस कशा पद्धतीने झाला आणि दुसऱ्या पार्टमध्ये त्यांना यातून आम्ही कशा पद्धतीने बाहेर काढलं, म्हणजे कोणत्या गोष्टी आम्ही त्यांच्यासाठी इम्प्लिमेंट केल्या ज्यातून ते इझिली बाहेर पडता आलं त्यांना. सो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण हा प्रसंग कुणाच्या आयुष्यात घडू शकतो. त्यामुळं कुणाच्या आयुष्यामध्ये हा प्रसंग पुढे घडू नये म्हणून तर हा व्हिडिओ आम्ही क्रिएट करत आहोत. पहिल्या पार्टमध्ये आपण जाणून घेऊया की त्या क्लायंट्सला 50 लाख रुपयाचा लॉस कोणत्या गोष्टीमुळे झाला. 2 महिने अगोदर ते कुटुंब माझ्याकडे आर्थिक नियोजन संदर्भात ते आले होते आणि त्यांचा मेन टार्गेट होते की सर कर्ज भरपूर झाले, आम्हाला यातून बाहेर पडायचे. मी ज्यावेळेस त्यांना विचारलं की तुम्ही दोघंही जण जॉब करतायत, बिझनेस तर नाहीये, मग 3-4 वर्षामध्ये 50 लाख रुपयाचा लॉस कशामुळे झाला, त्यावेळेस जे त्यांनी सांगितलं ते खूप धक्कादायक होतं. सो त्यामध्ये त्यांचे जे हजबंड्स आहेत ते दोघंही जण हजबंड वाईफ जॉब करतात, तर त्यामध्ये त्यांना थोडाफार वेळ मिळायचा आणि त्यांनी ठरवलं की भेटलेल्या वेळेमध्ये आपण इंट्राडे ट्रेड करू आणि त्यातून पैसे कमवू. सुरुवातीला 1 लाख रुपये गुंतवले, त्यातून काहीतरी त्यांना 1000-2000 रुपये मिळायला लागले. त्यांनी विचार केला की 2 लाख रुपये गुंतवू, परत 2 लाख गुंतवले, परत त्यांना 1-2-3 हजार रुपये मिळाले. मग त्यांनी विचार केला की नाही, आपण पैसे एफडी मध्ये ठेवले 15 लाख रुपये, ते जर गुंतवले तर आणखी चांगले पैसे मिळतील. त्यांनी एफडीतली अमाऊंट गुंतवणूक केली आणि अनफॉर्च्युनेटली त्यांना पहिल्याच ह्याच्यामध्ये जवळजवळ 4 ते 5 लाख रुपयाचा लॉस झाला. मग त्यावेळेस त्यांना कळालं नाही की नेमकं काय करायला पाहिजे आणि मग पुढचे काही दिवस त्यांना तो लॉस होत होतो, ती अमाऊंट झिरो झाली. आता परत त्यांच्याकडे प्रश्न असा होता की एवढे पैसे गेलेत, मग रिकव्हर कसे करायचे. मग त्यांनी क्रेडिट कार्ड वापरायला सुरुवात केली. 1, 2, 3, 4 क्रेडिट कार्ड झाले. त्याच्यानंतर त्यांनी पर्सनल लोन घेतलं आणि पर्सनल लोन घेतल्यानंतर परत ते पैसे जे आहेत त्यामध्ये गुंतवणूक करून त्यावर ट्रेड करायला सुरुवात केली. तो पण लॉस झाला. मग शेवटी त्यांनी अक्षरशः रिलेटिव्ह इकडनं मित्राकडनं पैसे घेऊन रिकव्हर करण्याचा प्रयत्न केला आणि तिथं सुद्धा लॉस झाला. आणि त्याच्यानंतर ह्या सर्व गोष्टी त्यांनी त्यांच्या फॅमिलीमध्ये सांगितलं की माझ्याकडून असं असं घडलेलं आहे. थोडा वेळ फॅमिलीला कळच ना झालं की एवढा मोठा लॉस झाला तर यातून बाहेर कसं पडायचं. मग त्यांनी इंटरनेटवर सर्च करून आमच्या ऑफिसशी कॉन्टॅक्ट केला आणि मग त्यांना सेकंड पार्टमध्ये आपण बघूया की आम्ही त्यांना कशा पद्धतीने बाहेर काढलं. सेकंड पार्टमध्ये मी त्यांना म्हटलं की सर आपण यातून बाहेर पडू शकतो, थोडा वेळ द्या, कारण त्या दोघांचं अर्निंग जवळजवळ 3 लाख रुपये होतं. फक्त हे EMI भरपूर झाल्यामुळे त्यांना फायनान्शियल अडचणीत आले होते. मग आम्ही सर्व गोष्टी चेक केल्यानंतर पहिला ऑप्शन तर हा होता की इन्कम वाढवणं, पण जर आपण जॉब लाईफमध्ये बघितलं तर इमिडिएटली इन्कम इन्हॅन्स होत नाही. सो मग त्यांना मी दुसरा ऑप्शन सांगितला की हे जे काही तुमच्याकडे मल्टिपल कर्ज झालेले आहेत त्याला आपण रिस्ट्रक्चरिंग करूया. रिस्ट्रक्चरिंग मध्ये मग आम्ही ऑप्शन चेक केले. त्यांच्याकडे घर होतं एक चांगल्या अमाऊंटचं. सो त्यामध्ये आम्ही त्यांना सजेस्ट केले की तुमचे क्रेडिट कार्ड, बाकी पर्सनल लोन हे खूप हायर इंटरेस्टनी आहेत. सो यांना जर आपल्याला कमी करायचं असेल तर आपण होम लोनचं टॉकअप घेऊया. आणि मग आम्ही त्यामध्ये जवळजवळ 50 लाख रुपयाचा होम लोनचा टॉकअप घेतला, लोन रिस्ट्रक्चरिंग केले. त्यामुळे झालं काय की जे एक्स्ट्रा क्रेडिट कार्ड, पर्सनल लोन मध्ये त्यांच्या महिन्याला 1.5 ते 1,60,000 रुपयापर्यंत जात होती अमाऊंट्स, ती टॉकअप मध्ये फक्त 45 ते 50 हजार रुपये त्यांचा EMI वाढला. वरचे जे काही 1 लाख रुपये शिल्लक राहत होते त्या 1 लाख रुपयामधले 50,000 रुपये आम्ही लोन कमी करण्यासाठी प्लॅनिंग केलं आणि 50,000 रुपये त्यांना परत फ्युचरसाठी प्लॅनिंग मध्ये आम्ही ठेवले, मुलांच्या शिक्षणासाठी आणि अदर गोष्टीसाठी, कारण क्लायंटचं एज हे 40 ते 45 मध्ये होतं. सो यातून आम्ही हे पूर्ण प्लॅनिंग व्यवस्थितपणे करून दिलं. पण यातून मला एक गोष्ट ऑब्झर्वेशन झाली की आज बरेचसे लोक सुद्धा ह्या चुकीमध्ये अडकू शकतात, म्हणून हा व्हिडिओ शूट केला मित्रांनो. त्यामुळं हा व्हिडिओ मॅक्झिमम लोकांपर्यंत शेअर करा, कारण पुढे अशा गोष्टीमध्ये कोणीही अडकू नये. आणि जर मेजरली स्टक झालंच तर बरेचसे लोक खूप शेवटच्या टोकापर्यंत सुद्धा पाऊल उचलतायत. त्यामुळे हा व्हिडिओ मॅक्झिमम लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.